पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज कोल्हापूरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील देखील या सगळ्या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतोय साहेब काय सांगाल, खरं तर ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे, तुटवडा देखील भासतोय, काय नेमकी ही परिस्थिती? नाही, परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे आणि या महागाईचा दणका, पेट्रोल दरवाढीचा दणका सामान्य माणसांना, मध्यमवर्गीयांना, विशेषतः शेतकरी वर्गाला हा सातत्यानं या ठिकाणी होतो आणि किमान सरकारला या आंदोलनातून जाग येईल अशी आम्हाला अपेक्षा या ठिकाणी। ज्यावेळी क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी देखील सरकारनं दर वाढवले आणि जो फायदा घ्यायचा तो सामान्य माणसांना लुटूनच या सरकारनं फायदा घेतलेला आहे। त्याचा निषेध आम्ही करतोय। ही दरवाढ ताबडतोब मागं घ्या। आता 150 रुपयावर पेट्रोल जाईल अशी चर्चा आहे। भीती वाटायला लागली आहे लोकांना की काय परिस्थिती उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी होणार आहे, त्याची चिंता आहे। पण एका बाजूला पेट्रोल पंप बंद पडतानाची दृश्य आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणते कोणताही तुटवडा पेट्रोल आणि डिझेलचा नाही। मला कळत नाही, जर तुटवडा नाही आहे तर मग तुम्ही पेट्रोल पंप बंद का व्हायला लागलेत? पेट्रोल पंप स्वतःहून धंदा असणारा माणूस बंद का करतोय? कारण की पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही आहे, त्यामुळं हे बंद करतोय। त्यामुळे सरकार खोटं बोलतोय, खोटं सुपरफिशियल वातावरण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि सरकारनं वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे। आता मोदी साहेबांनीच जर सांगितलं असेल की पेट्रोल कमी वापरा, तर मग सरकार कसं म्हणते पेट्रोल आहे म्हणून? या सगळ्या डिझेलच्या विशेषतः तुटवड्यामुळे येणाऱ्या काळात पेरण्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आता काही टक्के डिझेल राखीव ठेवलं जावं अशा पद्धतीने नाही। आता ऑलरेडी कुठल्याही पंपावर गेला तर कोटा फिक्स आहे, तुम्हाला एवढंच पेट्रोल डिझेल मिळेल। काल कोल्हापूरमध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना सुद्धा आता तो कोटा लागू त्या ठिकाणी झाला। म्हणजे आलेला माणूस एखाद्या पुण्यात जर आला, कुठं छत्रपती संभाजीनगरमध्ये आला, अमरावतीमध्ये आला, नागपूरमध्ये आला, तर तो परत गावाकडे सुद्धा जाऊ शकणार नाही, कारण की कोटा प्रत्येक पंपावर दिला, तुला एवढंच पेट्रोल द्यायचं आहे, एवढंच डिझेल त्या ठिकाणी द्यायचं आहे। शेतकरी अडचणीत येणार आहे, परंतु माल वाहतूक जी होणार आहे ती महागाई वाढणार आहे, त्याचा दणका मध्यमवर्गीयांना आणि सामान्य जनतेला बसणार आहे। जिल्हाभर काँग्रेस हे आंदोलन करते कशा? नाही, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर हे आंदोलन करायचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे। कशा पद्धतीनं पेट्रोल पंपांवर हे सगळं आता आंदोलन आहे ते सुरुवात झालेलं आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील देखील या सगळ्या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि अशाच पद्धतीनं काँग्रेसच्या वतीनं जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर हे आंदोलन ते केलं जात आहे। काही पॅम्पलेट्स देखील या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वाटली जात आहेत, ज्यामध्ये मनमोहन सिंग सरकारमधील पेट्रोलची दर आणि आत्ताचे दर याची तुलना करणारं हे सगळं पोस्टर आहे आणि त्याचं देखील वाटप आहे ते या कार्यकर्त्यांकडून वाहनधारकांना केलं जात आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।